मध्ये काहीतरी बोलले की बापाचा लावते, मध्ये थांबले आणि नंतर बोलले नाव. पण बुवा मी हा पहिलाच विषय का घेते तर ह्या अशाच कारणांमुळे, म्हणजे आपण आपल्या बारीमध्ये फक्त तुमचा आणि माझा संबंध असतो, बरोबर आहे की नाही? मध्ये मध्ये आई वडील बहीण भाऊ कोणालाच आणायचं नसतं. पण आता खरं तर यांच्यापेक्षा मी वयाने खूप लहान आहे, यांना मला सांगायची गरज नव्हती, तरी बुवा आज ही गरज मला पडली. का तर तुम्ही बोलात, सगळे साक्षी आहात ना, बुवा बोलले की नाही? म्हणून काय म्हणायचंय बुवा, तुम्ही कधीही कुठल्याच बारीत, खरं तर मला हे तुम्हाला सांगावंसं वाटत नाहीये, हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं, पण आज मला तुम्हाला सांगायची गरज पडते. तुम्ही कधी आई वडील यांना मध्ये आणायचं नाही. आणि आता पहिला सगळ्यात आधी प्रश्न तुम्हाला विचारतो, बुवांना पेटवू की माणसात ना उठवू? बघा, पहिली बारी अगदी शास्त्र शुद्ध केली होती, बुवांना काही बोलले नव्हते, तरी बुवा पहिल्या बारीतच एवढे पेटले की अगदी बापावरती पण गेले. आणि जर समजा मी जर पहिलीच बारी पेटवली असती तर बुवा मग कुठे पोहोचले असते, आगीत तडपडले असते ते. नव्या तलवारीला नवी धार पाहिजे, नव्या तलवारीला नवी धार पाहिजे, आणि जसा हा दर तशी ही नार पाहिजे. बघा माका पण नीट लक्षात द्या, नव्या तलवारीला नवी धार पाहिजे, जसा हा दर तशीच ही नार पाहिजे. हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे, हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे, पण तो माल वाहणारा हा असा एक हमाल पाहिजे. सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते, सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. चाललेली संधी कधी सोडायची नसते, सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही तुम्हाला बुवा, अति फालतू केला तर दुसऱ्या बारीत वेळ सोडायची असते. बघा काय म्हणायचंय, बुवा आले, बुवांनी गवळण घेतली. आता बुवांनी गवळण घेतली, माझा विषय होता दामानंदाचा, दामानंद या राक्षसाचा. बुवा काय बोलून गेले, माल माल काहीतरी असं बोलून गेले, काहीतरी गवळणीची गाठ भलती ती. हो काय करताय तुम्ही, आज वर्षानुवर्ष तुम्ही बारा करताय, तुम्हाला गवळणीची गाठ कोणत्या विषयावर द्यायची ते कळत नाही. बघा बुवांनी गवळण गायली आणि बुवांनी जी गवळण गायली, सगळ्यांचा एकच विषय, हवय दही हवय दही हवय दही. म्हणजे यांना दुसरा काही विषयच भेटत नाही, फक्त एकच वै दही हवय दही. सगळेच बुवा पण तसे, बुवांचे शिष्य पण सगळे तसेच. आज वर्षानुवर्षे ही गवळण सतत तीच चालले. जाऊ द्या, थोडा विषय तो दुसरा आहे. बुवांनी गवळण गायली, माझ्या प्रीतीची राधा राणी. बघा बुवा काय बोलताय, रात रात राहून मग या साऱ्या पोरींमध्ये त्यांना हवय दही देते दाबून. बोले ना, आता बुवा गवळणीची गाठ कशी असते ते तुम्हाला दाखवते. तुमच्या प्रीतीची राधा राणी नाही घेतली तुला समजून, तुझ्या प्रीतीची राधा राणी नाही घेतली तुला समजून.
कान्हा गेला चोट हलवणी फालतू काय बोलायचंच नाही मी काय म्हणाले तर तुझ्या प्रीतीची राधा राणी आता बुवा बोलले ना माझ्या प्रीतीची राधा राणी तुमच्या प्रीतीची राधा राणी आता हे काय बोलतात देते मला दाबून आता मला सांगा ही राधा स्वतःहून कधी श्रीकृष्णाला दही दूध काय देते नाही तर हा नेहमी करून खायचा पण काय बोलले तुझ्या प्रीतीची राधा राणी नाही घेतली तुला समजून मग साऱ्या पोरांमध्ये हा कान्हा गेला ओठ बघा बुवा तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायले मग साऱ्या पोरांमध्ये हा कान्हा गेला चोट हलवणे आता बघा दुसऱ्या बारीत तुम्हाला कशी पाठवते शक्ती तुऱ्याचा सामना आज गाजणार आहे शक्ती तुऱ्याचा सामना आज गाजणार आहे आणि बुवा तुझ्या बघण्याचा प्रकार आज मी बघणार आहे कारण उलट सोडून या अक्षरे तू सोडणार आहे बोले ना काय बापाचा लावते नाव उलट सुलट सोडून अक्षरे तू जोडणार आहे तर रणांगणी आज मी दुसऱ्या बारीत तुम्हाला जोडणार आहे काम करणाऱ्या माणसाला ग्रेट असे म्हणतात काम करणाऱ्या माणसाला ग्रेट असे म्हणतात ज्या कंपनीचा दरवाजा असतो त्याला गेट असे म्हणतात माहिती ना कंपनीचा दरवाजा त्याला गेट असे म्हणतात लई दिवसांनी झालेली ती त्याची नि माझी भेट असे म्हणतात आणि जो व्यक्ती आवडीने हाक मारतो त्याला शेट असे म्हणतात गेला कामावरी येता घरी गेला कामावरी येता घरी त्या नाक्यावरी होती गर्दी बारी गेला कामावरी येता घरी त्या नाक्यावरी होती गर्दी बारी तेव्हा गर्दीतच घुसले तेव्हा गर्दीतच घुसले ते मला महाकालाचं शेट दिसले ते मला महाकालाचं शेट दिसले बघा बुवा तुम्हाला लागण्यासारखा असा काही विषय नाही तर काय म्हणायचंय त्यांचा
मित्र असेल, कोण असेल तो असेल. गेला कामावरी येता येता घरी, त्यांचा मित्र तो कामावर गेला होता. तो घरी येता येता त्या नाक्यावरी होती गर्दी बरी. तेव्हा गर्दीत घुसले. म्हणजे कोण? म्हणजे त्यांचा मित्र त्यांच्या कुणाच्या तरी मित्राला सांगतायत तेव्हा गर्दीत हेच घुसले. हेच म्हणजे कोण? महाकाळ बुवा. ते मला महाकालाच शेट दिसले. म्हणजे काय? तर तो मित्र सांगतोय हा ते मला आपण बोलतो ना हा मग काल तेच दिसले. तर ते बोलायचं नाही तर बुवांना वाटत त्यांचं नाव घेऊन बोलते. तर तसं नाही. तेव्हा गर्दीत तेच घुसले. मला महाकालाच शेट दिसले. ढोलकीपट्टू अनिकेत पाष्टे यांचे गुरुवर्य ढोलकीपट्टू नारायणजी पाष्टे येथे उपस्थित आहेत, तर त्यांनी स्टेजवर येण्याची विनंती करावी. त्यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे.
200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी गलीनं चालत आहे बेताल जुनी पुराणी गातोय गीत गलीनं चालत आहे बेताल जुनी पुराणी महाकाळ बुवाना अहो या महाकाळ बुवाना अहो कशाला आणलीत इथं महाकाळ बुवाना कशाला आणलीत इथं आता मी तुम्हाला एक सांगते. हवय दही आणि पदामध्ये काय काय घातले काय पोछामध्ये काय 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 बोलून गेले त्यांना माहिती. पण बुवा जेव्हा आता नेक्स्ट टाइम आपली बारी लागते, ही फर्स्ट टाइमच आहे ओपन मध्ये बारी, पण जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही याल माझ्यासोबत बारी करायला तेव्हा जरा काहीतरी नवीन विषय घेऊन या. म्हणून म्हणाले त्या महाकाळ बुवांना कशाला आणलीत इथं. त्याच्यावर बुवा बोलतील काय बोलून गेली त्याचा अर्थ नाही पटवून दिला काय नाही. बघा मंदिराचा विषय घेते. चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ रोज रोज करतो हातात धरतो रोज करतात हातात धरतात धुवून पुसून तिला ठेवताना महाकाळ बुवा वाजवताना दिसले घंटा हलवताना. बघा बुवा मंदिराचा विषय म्हणजे रोज करतात हातात धरतात काय तर पूजा करताना आपण मूर्ती धरतो ना हातात तसं नाही तर बुवांना काहीतरी वेगळा हातात धरते बोलते बाई तसं नाही. रोज करतात हातात धुवून पुसून तिला ठेवताना बोलू ना महाकाळ बुवा वाजवताना म्हणजे घंटा महाकाळ बुवा वाजवताना दिसले घंटा हलवताना मंदिरातली घंटा महाकाळ बुवा वाजवताना दिसले घंटा हलवताना. चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही. अहो चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही आणि या खेळच्या वाघिणीची सर कोणता माकड करू शकत नाही. माकड करू शकत नाही. तेरे नाम
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, गुजरात मध्ये आवडीने अहो शेतीला सुटली असे म्हणतात. गुजरातीमध्ये शेंडी असते व शेंडी, तिला चोटी बोलतात. बरोबर, हिंदी चोटी बोलतात, पण त्याला लॉंग फॉर्म केला तर चोटली पण बोलतात. म्हणून बघा काय म्हणायचंय, राज की बेटी पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. नाही का, नवरा बायको, दारुडा नवरा आणि बायको यांच्यामधला विषय गाते. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारुडा नवरा नाही त्याला वाटली. त्याच रागाने धरून कापली, बोलू बोलू काय बोलू, त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली छुटली. त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली छुटली. पटवून देते, नाहीतर बुवाला काहीतरी वेगळं वाटेल. बुवा, दारुडा नवरा हा नवरा दारू पिऊन आलेला असतो. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, म्हणजे दारुडा नवरा पिऊन आलेला असतो आणि तो बायकोला मारत असतो. मग त्याला बायको काय बोलते, तुम्हाला लाज नाही वाटत दारू पिताना? त्याच रागाने बायको त्या नवऱ्याची मधली शेंडी, बुवा मराठीत सांगत्या शेंडी, त्याला हिंदीत बोलतात चोटली. ओके, पटलं? नक्की घेऊ. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा माझा दारुडा नवरा लागले त्याला वाटले, असा माझा दारुडा नवरा लागले त्याला वाटले. हो, त्याच रागाने धरून कापली, त्याच मधली नितीन साळुंखे, प्रशांत भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नाचमंडळ आभारी आहे. खंडेरायाच्या लग्नाला अहो भानू नवरी नटली, नवरी नटली बरी फुटली. बघा काय म्हणायचं, आता इथे सगळेच म्हणजे बरेच मला वाटते तरुण तरुणी असतील, त्या मुंबईवरून आल्या असतील, ट्रेन मधनं प्रवास करून आलात ना. बघा काय म्हणायचं, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची गाय. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवांच्या दिलं सामानावर पाय. बघा, तुम्ही मुंबई मधून प्रवास करता, सॉरी ट्रेन मधून प्रवास करता, तेव्हा गर्दी असते. काय म्हणाले, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची गाय. आता ट्रेन मध्ये गर्दी झाली की कुणाचं कुठं सामान ठेवलं काय दिसतं. तसंच बुवा ट्रेन मधून प्रवास करत होते आणि त्यांचं सामान खाली होतं, ते लोकांनी बघितलं नाही. म्हणून काय बोलते, खाली खाली बघितलं नव्हतं काय, बुवांच्या दिलं सामानावर पाय. बुवा, तुम्हाला कुठलं तरी वेगळं सामान वगैरे वाटेल तर तसं नाही, आपण आणतो ना पिशव्यावरून काय काय त्याच्यामध्ये आणतो. हे बघा काय म्हणायचंय, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची गाय,
रुपयाचा पारितोषिक आहे. शेवटचं पद आहे. आताच्या परिस्थितीत मुलींवर अत्याचार खूप होत आहे, तर हे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारला माझी एक अशी विनंती आहे असं या गीतात सादर आहे. आणि आपल्याला माहितच आहे की बदलापूरमध्ये तर 4 वर्षाची मुलगी तिच्यावरती अत्याचार झाले, तिला काही समजत सुद्धा नाही. तर सरकारला माझी अशी विनंती आहे की जे नराधम आहेत अत्याचार करणारे त्यांना तुम्ही सगळ्या भर चौकात फाशी दिली पाहिजे. म्हणून काय म्हणायचंय बघा. सतीश सकपाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नितीन चाळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. काळजात माझ्या किती जपलं होत मी तुला. बघा सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या काय बोलायचंय मला. अत्याचार केला त्याने कसा डाव साधला. अत्याचार केला त्याने कसा डाव साधला. राधमना फाशी द्यावी सरकार तुम्ही आजला. सरकारला माझी अशी कळकळीची विनंती आहे की जे अत्याचार करत आहेत त्यांना त्या नराधमांना भर चौकात सगळ्यांसमोर फाशी द्यावी. म्हणून काय म्हणायचंय. पण त्या नराधमांना फाशी द्यावी सरकार